एव्हरीवन, आता मी हे रोज फ्लॉवर शिकवते आहे विथ सर्कल. आणि याचं तुम्ही किचन, बॅगचाम किंवा असं छान मित्ता पकडायला कसं फ्लॉवर हे फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलं आहे असं तुम्ही बनवू शकता. तर आपण आता सुरुवात करूया. हे अगदी सुंदर दिसतं, किचन म्हणूनही सुंदर दिसते. आता यासाठी आपल्याला लागणार आहे नेहमीप्रमाणेच ॲक्रेलिक वूल लागणार आहे. मी सुई घेतलेली आहे, 3.5ची घेतलेली आहे. आणि मी मॅजिक रिंगने सुरुवात करते. मॅजिक रिंग घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग घेतल्यानंतर मी त्यामध्ये आता 3 चेन घेणार आहे. सो दिस इज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता हा 3 चेनचा माझा एक डबल क्रोशा झाला. अशा पद्धतीने मी हा एक डबल क्रोशा जर काउंट केला तर मी आता 13 डबल क्रोशा यात घेणार आहे मॅजिक रिंगमध्ये. म्हणजे टोटल माझे 14 डबल क्रोशा होणार. मॅजिक रिंगमध्येच आता मी अजून एक टाकून घेते आहे. अशा पद्धतीने मी 13 डबल क्रोशा मॅजिक रिंगमध्ये घेणार आहे. आणि आधी 3 चेनचा एक, म्हणजे टोटल माझे झाले 14. असे मी पूर्ण 14 डबल क्रोशा यात घेते आहे. टोटल 14 डबल क्रोशा घेतलेत मी. आता मॅजिक रिंग मी खालचा जो थ्रेड आहे तो मी ओढून घेते आहे. 14 झालेत माझे. आता खालचा थ्रेड जो आहे तो मी ओढून घेते आहे. सो माझं मॅजिक सर्कल जे आहे रिंग ती कमी होईल, छोटंसं होईल ते सर्कल. आणि तेच आपल्याला हवं आहे, छोटं सर्कल झालेलं, म्हणूनच आपण घेतली आहे मॅजिक रिंग. आता जो फर्स्ट आपण घेतले होते 3 चेन, त्याच्यातल्या पहिल्या चेनमधून मी स्लिप स्टिच घेते आहे. ही स्लिप स्टिच मी घेतली आहे. मॅजिक सर्कल अजून कमी करता आलं तर बघते मी, अजून कमी होईल तर छानच आहे. ओढून घेतले, थोडं कमी झालं आहे. आता माझं हे सर्कल झालं आहे. आता त्याच्या पुढच्या याला मी काय करते आहे, नेहमीप्रमाणेच परत 3 चेन घेतलेले आहेत ॲज अ एक डबल क्रोशा म्हणून. आणि प्रत्येक चेन स्पेसमधून मी आता 2 इन्क्रीज राऊंड आहे हा. इन्क्रीज राऊंड असल्यामुळे प्रत्येक डबल क्रोशामधून मी 2 चेन स्पेसमधून मी 2 डबल क्रोशा घेते आहे. प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी 2 डबल क्रोशा घेणार. म्हणजे आधी माझे 14 डबल क्रोशा होते, तर आता माझे 28 डबल क्रोशा होणार आहेत. अगोदर मी 14 घेतलेले होते, आता 28, कारण प्रत्येक चेन स्पेसमधून मी 2 डबल क्रोशा घेणार आहेत. अशा पद्धतीने एक चेन स्पेसमधून मी 2 डबल क्रोशा घेते बघा. प्रत्येक चेन स्पेसमधून मी 2 डबल क्रोशा घेणार आहे. म्हणजे माझे 28 डबल क्रोशा या रोमध्ये, सेकंड रोमध्ये होणार आहे. आता परत मी पहिले जे 3 चेनचं हे होतं ना, हे माझे 28 झाल्यानंतर मी 3 चेनचं पहिली जी घेतलेली होती त्या पहिल्या चेनमधून मी ॲज अ डबल क्रोशा घेतलं होतं. तिसऱ्या चेनमधून मी स्लिप स्टिच काढून घेतली आहे. परत सुरू करताना मी 3 चेन घेतलेले आहेत. आणि 3 चेन घेतल्यानंतर मी त्याच्यातूनच एक डबल क्रोशा काढून घेतलेला आहे. आता पुढचा जो आहे तो एकच जी आहे, एक त्याच्या पुढे मी एकदाच घेणार आहे. आणि मग त्यानंतर मी 2 डबल क्रोशा, मी इन्क्रीज एका स्पेसमधून मी एक डबल क्रोशा काढणार आहे. पुढच्या चेन स्पेसमधून मी 2 डबल क्रोशा काढणार आहे. आता बघा, पुढच्या याच्यातून मी हा एकच डबल क्रोशा घेते आहे. आणि त्याच्या पुढच्याच चेन स्पेसमधून मी दुसरा काढते. त्याच चेन स्पेसमधून मी अजून एक काढला. परत एक आणि परत पुढच्या चेन स्पेसमधून 2. अशा पद्धतीने मी हा कंप्लीट करते. एक डबल क्रोशा एका चेन स्पेसमध्ये, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये 2 डबल क्रोशा. अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करणार. हा राऊंड कंप्लीट केल्यावरती 42 डबल क्रोशा माझ्याकडे होतील टोटल.
आता 42 डबल क्रोशानंतर परत तिसरी जी चेन घेतली, सुरुवातीला आपण 3 चेन घेतल्या होत्या, त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घेऊन हे सर्कल पूर्ण केलं। अशा पद्धतीने माझे 42 डबल क्रोशा झालेत। आता चौथा राऊंडमध्ये मी परत 3 चेन घेतलेले आहेत आणि 3 चेन घेतल्यानंतर आता याच्यामध्ये 2 DC जे आहेत, म्हणजे एक झाला, त्याच्या पुढचा एक आहे, एका चेन स्पेसमधून मी एक सिंगल DC घेतला आहे, डबल क्रोशा घेतला। त्यानंतरच्या पुढच्या याच्यामधून पण मी सिंगल DC घेतला आणि त्याच्या पुढच्या याच्यातून मात्र मी 2 घेतली आहेत। त्या सेम चेन स्पेसमधून मी 2 घेतली आहे, सेम चेन स्पेसमध्येच मी दुसरं टाकून 2 घेतली आहे। म्हणजे मी आता 1 आणि 2 असं करणार आहे। एका चेन स्पेसमध्ये 1 डबल क्रोशा, दुसऱ्या, आता बघा इथे मी परत काढून घेतला, आता पुढच्या चेन स्पेसमध्ये मी बघा 1 डबल क्रोशा काढेल, त्यानंतर मी परत 1 काढला आहे आणि त्यानंतर मी 2 घेतले आहेत एका सेम चेन स्पेसमधून। परत एका चेन स्पेसमधून मी 1 डबल क्रोशा, मग दुसऱ्या चेन स्पेसमधून दुसरा डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या याच्यातून मी सेम चेन स्पेसमधून 2 डबल क्रोशा काढणार आहे। म्हणजे एका चेन स्पेसमध्ये 1, दुसऱ्या चेन स्पेसमध्ये, त्याच्या नेक्स्ट याच्यामध्ये 1 आणि त्यानंतरच्या चेन स्पेसमधून 2, असे एकच इन्क्रीज असणार आहे, 2 सिंगल म्हणजे 1 डबल क्रोशा असणार आहे। अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करणार आणि हा राऊंड कंप्लीट करताना माझ्याकडे टोटल 56 डबल क्रोशा व्हायला हवे। क्रोशात काउंटिंग महत्त्वाचं असं, म्हणून तुम्ही हे काउंट करा 56 होतात की नाही। 56 डबल क्रोशा इथे होतात आणि मग आपण जॉईन करू परत। आता मी हे घालून घेते आहे हा। क्रोशातलं काउंटिंग महत्त्वाचं असतं, त्यामुळे मी एकदा बघून घेते की हे 56 झालेत की नाही। 56 झाले असतील तर मी हे करते, एखादा स्टिचचं एखादा डबल क्रोशा कमी असेल तर सगळ्यात शेवटी मी तिथे घालून घेईल स्पेसमध्ये। आता ते मी काउंट करून बघते हां। झालेत। आता मी स्ट्रिप स्टिच घेते आहे परत। आता स्ट्रिप स्टिच झाले तर आता सर्कलचा हा राऊंड लास्ट राऊंड आहे, पण आता इथे मला दुसरा कलर लावायचा आहे म्हणून मी व्हाईट कलर लावते। तुम्ही आहे त्याच कलरने जरी केलं तरी देखील चालतं आहे। आता मला दुसरा कलर लावायचा आहे, मी पांढरा कलर याला लावती आहे। सो पांढरा कलर लावताना तुम्ही त्याला जॉईन करून पुढचा कलर घेतला तरी चालेल, तुम्ही खालती गाठ मारली तरी चालेल। तुम्हाला आता मी अगदी सोपी पद्धत दाखवते आहे, की पद्धत नाहीच म्हणजे ती पटकन होण्यासारखं आहे। इथे तुम्ही गाठ मारून घेतली तरी चालेल, ह्याच चेन स्पेस म्हणून गाठ मारली तरी चालेल। मी असं ओढून घेते ॲक्च्युली, पण तुम्ही अगदीच बिगिनर असाल तर तुम्ही तिथे गाठ मारली तरी चालेल। अशा पद्धतीने मी थ्रेड जॉईन करून टाकला आहे आणि त्यानंतर मी काय करणार आहे, एक चेन घेणार आहे। आता हे दोन्ही धागे मी त्यात लपवून टाकण्याचा प्रयत्न करते आहे, म्हणजे कट करा। आता मी आता इथे पक्क करण्यासाठी हा झाला माझ्याकडे सिंगल क्रोशा घेते मी इथे, हा सिंगल क्रोशा मिळून हे घट्ट करते। आता एक चेन घेते मी इथे, एक चेन घेते आणि स्लिप स्टिच घेते, एक चेन घेते आणि स्लिप। आता इथे मी स्लिप स्टिच घेते आहे। आता बघा हां, ही स्लिप स्टिच झाली। आता एक चेन घेतली, आता त्याच्या पुढच्या याच्यामध्ये मी बरोबर स्लिप स्टिच घेते आहे। परत मी काय करते आहे, एक चेन घेतली आहे आणि लगेच एक चेन घेतली होती, लगेच त्या पुढच्याच खांबामध्ये मी स्लिप स्टिच घेते आहे। परत एक चेन घेते मी, प्रत्येक खांबाला मी स्लिप स्टिच घेते आहे। चेन एक घ्यायची आणि प्रत्येक खांबामधून स्लिप स्टिच करायची। चेन एक घेतली, परत पुढच्या खांबातून मी स्लिप स्टिच घेते आहे। परत चेन एक घेतली आणि मग स्लिप स्टिच घेते त्याच्या पुढच्या खांबातून। प्रत्येक खांबातून मी स्लिप स्टिच काढते, म्हणजे आपल्याकडे
14 का 14 28 42 56 जे डबल क्रोशा झालेले आहेत त्या 56 डबल क्रोशामधून माझी स्लिप स्टिच येणार आहे आणि चेन एक येणार आहे, म्हणजे 56 चेन येणार आहेत. चेन एक घ्यायची आणि मग स्लिप स्टिच करायची खांबामधून. अशा पद्धतीने मी आता हा राऊंड कंप्लीट करते आहे. आता होत आलाय माझा हा राऊंड कंप्लीट. आता झाला लास्ट राऊंड होता. आता मी कट केली सुई आणि हे माझं मी तो पांढरा व्हाईट जो थ्रेड आहे तो आत घेऊन घेते आहे. अजून मी पूर्ण व्हाईट थ्रेड कापला, आतला पण जो पिवळा राहिला होता तोही कापले, सगळे थ्रेड मी कापले. आता अशा पद्धतीने हा लपवण्याचा माझा प्रयत्न. ग्लूगनने खरं तिकीट नंतर चिटकवून होऊन जाणार आहे फिनिशिंगला, पण तरी देखील आता अशा पद्धतीने माझं हे सर्कल तयार झालं आहे. हे झाल्यानंतर आता मी काय करते आहे, येलो कलरचा एक थ्रेड कापला आहे थोडा. आता ते कापल्यानंतर मी हे जे माझं सर्कल झालेलं आहे हे सर्कल मी उलटं करते, म्हणजे ही जी अपोजिट साईड आहे ना ती आतमध्ये आणि अपोजिट साईड माझी वर यायला पाहिजे. म्हणजे आहे तसंच ठेवायचं आहे मला. जी चांगली साईड जी आहे ती वरच्या बाजूला आणि अपोजिट साईडने मी सर्कल 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 असं गोल करते आहे. हे गोल केल्यानंतर मी ह्या एका साईडला म्हणजे इकडे आपलं सर्कल आहे त्याचा जो सेंटर पॉईंट आहे त्याच्या एका साईडला मी बांधून घेते आहे. दिसतीलच तुम्हाला. एका साईडला जरा जास्त सोडलं आहे, एका साईडला जरा कमी सोडलं आहे. अशा पद्धतीने मी बांधून घेतलं. पूर्ण घट्ट बांधून घ्यायचं आहे. तुम्ही 2-3दा असं हे केलं तरी चालेल, त्याला राऊंड मारले तरी चालतील, फक्त घट्ट बांधलं गेलं पाहिजे. ते एक सरगाठ बांधायची नाही आहे, घट्ट बसणारी अशी गाठ बांधायची आहे. त्यानंतर बघा हे आतला पार्ट सर्कल याचा तयार झाला गुलाबाचा. आता हा येलो थ्रेड एक आपला एक्सेस जो होता तो, आणि हे परत त्याला गुंडाळून टाकलं मी जो जास्त आहे तो. आता नीट बघा मी कसं करते. हे असंच ठेवलं आणि फक्त हे खालची जी बाजू आहे त्याची गोल वाढ काढायची, बस फिनिश झालं. हे बघा परत एकदा अशा पद्धतीने काढायचे. झालं तुमचं गुलाबाचं फूल तयार. अगदी सोपं झटपट होणारं आहे. अशा पद्धतीनेच मी आता अजून एक लालही केलं आहे. फक्त लाल याला ज्याला पांढरं घेतलं होतं आपण थ्रेड त्याला तोच लाल कंटिन्यू ठेवला आहे. म्हणजे एक चेन आणि एक स्लिप स्टिच मी तसं ठेवलेलं आहे. लालला लालच घेतला. आता खालती आपण ग्रीन कलरचं म्हणजे गुलाबाच्या फुलाला खालच्या बाजूने ग्रीन कलरचे आपण हे करूया सेपल. त्याच्यासाठी मी परत हे घेतलं आहे. मी त्यासाठी परत मॅजिक सर्कल घेऊन 3 चेन घेतल्या आणि मी 14 DC म्हणजे 14 डबल क्रोशा घेते आहे. म्हणजे टोटल माझे 15 डबल क्रोशा होणार. अगोदर 3 चेन जे घेतल्यात ते 1 DC पकडल्यानंतर. मी हे मुद्दाम फॉरवर्ड करत नाही आहे कारण हे आता याच्या पुढचं जे थोडंसं ट्रिकी नाही म्हणता येणार पण इझी पण आहे तसं. पण अशा पद्धतीने मी 14 हे करून मी मॅजिक सर्कल ओढून घेतलेलं आहे. ते छोटं झालं, मॅजिक रिंगी छोटी झाली. आणि मग मी फर्स्ट ज्या 3 होत्या
त्यात मी स्लिप स्टिच घेते आहे। हे स्लिप स्टिच घेतल्यानंतर आता परत मी 3 4 5 मी हे काढून घेतलेले आहेत। आता 5 चेन घेतल्यानंतर पहिला मी चेन सोडायची, त्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये मी घेतलेला आहे एक सिंगल क्रोशा, त्यानंतर मी दुसऱ्या चेनमध्ये घेतलेला आहे एक हाफ डबल क्रोशा, तिसऱ्या चेनमध्ये घेतलेला आहे एक DC आणि चौथ्या चेनमध्ये घेतलेला आहे एक ट्रिपल क्रोशा। आणि मग तो ट्रिपल क्रोशा घेऊन मी खालती एक सोडून दुसऱ्या तिसऱ्या याच्यामध्ये मी जॉईन करते आहे। एक चेन सोडून मी दुसऱ्या तिसऱ्या याच्यामध्ये 1 2 तिसऱ्या याच्यामध्ये मी स्लिप स्टिच घेतलेली आहे। परत 5 घेतलेले, नीट बघा, 5 चेन घेतल्या, पहिली चेन सोडायची, दुसऱ्या चेनमध्ये झाला हा सिंगल क्रोशा, त्यानंतरचा आहे हाफ डबल क्रोशा दुसऱ्या चेनमध्ये, तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा, चौथ्या चेनमध्ये हा जरा डबल क्रोशा झाला। आता चौथ्या चेनमध्ये ट्रिपल क्रोशा, दोनदा घेतला आणि ट्रिपल क्रोशा घेतला। एक 2 3। आता मी बरोबर खालून 1 आणि 2 सोडून तिसऱ्या याच्यामध्ये मी तिसऱ्या ह्याच्यात मी ते स्लिप स्टिच घेतली आहे। अशा पद्धतीने 5 मी सेपलला गुलाबाच्या पाकळ्यांना खालती हे असतं, गुलाबाच्या फुलाला 5 करते। परत बघा, सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, त्यानंतर डबल क्रोशा पुढच्या चेनमध्ये आणि त्यानंतर मग मी ट्रिपल क्रोशा। आता मी परत एक झाला, तिसऱ्या याच्यामध्ये मी परत ते टाकून घेते आहे, दर तिसऱ्या याच्यात मी टाकणार आहे। अशा पद्धतीने मी आता स्लिप स्टिच घेऊन हे 5 झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे। आता जे आपण गुलाबाचं फूल जे केलेलं आहे, ह्या गुलाबाच्या फुलाला हे खालून चिटकवून टाकायचं, झालं तयार गुलाबाचं फूल माझं। ग्लूगनने आपण आता खालच्या साईडने व्यवस्थित चिटकवून घेऊया। हां, त्याच्या आधी आता मी हे पाने बनवून घेते। आता पान बनवण्यासाठी मी आता स्लिप नॉट घेतली आहे। स्लिप नॉट घेऊन मी त्याच्यामध्ये 9 चेन, 9 किंवा 7 चेन घ्यायच्या। आता मी 9 चेन घेते आहे। 9 चेन घेऊन पहिली एक चेन सोडायची, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये मी घेणार आहे, हा याच्यातून मी अशी थोडी तार टाकते आहे, कारण त्या पानाला नसेल तुमच्याकडे तार तर नाही टाकली तरी चालेल, ते पान असं घट्ट राहायला हवं म्हणून मी ती तार टाकली आहे। ती कुठल्याही तुम्हाला दुकानामध्ये मिळेल, फ्लॉवर घेताना किंवा स्टेशनरीच्या दुकानात देखील तुम्हाला मिळेल। आता मी काय करते, नीट बघा, ती घातल्यानंतर मी पहिल्या चेनमधून मी घेते आहे सिंगल क्रोशा, त्यानंतर दुसऱ्या चेनमधून मी घेते आहे हाफ डबल क्रोशा, त्यानंतर तिसऱ्या चेनमधून मी घेते आहे डबल क्रोशा, परत चौथ्यामधून पण मी घेते आहे डबल क्रोशा चौथ्या चेनमधून, पाचव्यामधून पण मी घेतला डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा मी घेणार आहे। म्हणजे आधी एक सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा आणि मग 4 डबल क्रोशा मी घेतलेत। आणि मग त्यानंतर मग मी परत घेणार आहे निमुळता भाग येईल पानाचा वरच्या बाजूला, म्हणून तिथे मी पुढच्या याच्यामध्ये घेते आहे हाफ डबल क्रोशा आणि त्या पुढच्या याच्यामध्ये मी घेते आहे सिंगल क्रोशा। अशा पद्धतीने मी माझं पानही पूर्ण करून घेतलं। आता मी एक चेन घेते आहे वरच्या गोलाकार, थोडासा हे गोला करण्यासाठी,
आणि परत त्याच पद्धतीने मी आता उलट्या साईडने करणार आहे. जी उलटी जी माझ्या दिसतो आहे ना, ती तार दिसते ना, त्यालाच मी घेणार आहे. ती तार आतमध्ये घालून त्यालाच मी एक सिंगल क्रोशा घेतला, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये हाफ डबल क्रोशा, त्या तारेच्या खालून बरोबर थ्रेड घ्यायचा आहे, म्हणजे ती तार त्याच्यात अडकेल. हे वर आणि तार अशी वरून अशी तारेच्या खालून तो खालचा थ्रेड घ्यायचा. हा झाला माझा हाफ डबल क्रोशा. नीट बघा तुम्ही तार मी कशी अडकवली आहे ते. त्यानंतर माझे झाले डबल क्रोशा. तारेच्या खालती मुद्दाम मी थ्रेड ठेवला आहे, म्हणजे ती ऑटोमॅटिकली तार त्याच्यात अडकतेच. आता 4 डबल क्रोशा होतील अगोदर घातल्याप्रमाणेच. अगदी एक्झॅक्ट अपोजिट केलं मी, किंवा जसं होतं तसंच त्या पद्धतीने मी तो सिक्वेन्स तसाच ठेवला. आता 4 डबल क्रोशा. हाफ डबल क्रोशा आणि सगळ्यात लास्ट ह्याच्यातून सिंगल क्रोशा. झालं, कंप्लीट झालं माझं पान. मी आता थ्रेड कट करून टाकते आहे. हे झालं, मला पान मिळालं. आता तुम्ही 11चं देखील करू शकतात हा सिक्वेन्स घेऊन ना. 11, 7. फक्त त्याला मध्ये जे डबल क्रोशा आहेत ते थोडे 11ला जरा जास्त होतील. 11 मला असं वाटतं 4च्या ठिकाणी 5 येतील आणि 7ला कमी होतील 1. आता मी हा थ्रेड जो आहे त्याला गुंडाळते आणि त्याच्यामध्ये अडकवून टाकते तारेमध्ये. मी गुंडाळा दोन्ही तार एकत्र करून मी गुंडाळून टाकल्यात. ते तार अगदी नाजूक असतात, काही लागत नाही हाताला. आणि तुम्हाला मिळतील त्या जिथे आर्टिफिशियल फ्लॉवर्स मिळतात तिथे मिळतील, किंवा स्टेशनरीमध्ये देखील असतात. अशा पद्धतीने मी माझं पान पूर्ण करून घेतलं. आता त्याला तार घातल्यामुळे काय होतं, त्याला मला वाकवता येतं कसंही, आणि तुम्ही नाही तार घातली तरी देखील चालतात. अशा पद्धतीने मी 2 पानं करून घेतलेली आहेत. आता मी मधला हा जो गुलाबाचं फूल मी याला लावू शकते असं 2 पानांमध्ये पण. आणि आता मी याला एक सिंगल पिवळं फूल लावणार आहे. असे 3 पानांचा तुम्ही सेट देखील करू शकतात. म्हणजे कारण गुलाबाच्या याला 3 असं एकत्र असतात ना पानं साधारणतः, म्हणून 3 याचं सेट करून तुम्ही खालती लावू शकतात. पण मी आता एकच लावते आहे. आता आपण ग्लू गनने आधी जे स्टेप्स केले ते चिटकवून घेऊया खालती. अगदी टोकं देखील तुम्हाला चिटकवायची असेल तर तुम्ही ग्लू गनने ती चिटकवू शकतात. सेम मी याला पण चिटकवून घेते. आता हे वरची जी टोकं आहेत ती पण चिटकवायची असेल ते छान हौचकन ग्लू लावून ती चिटकवून घ्या. नेहमी मी सगळ्यांना सांगतेच, ग्लू गन वापरताना काळजीपूर्वक. ग्लू गरम असतो कारण. आता ही मी खालची तार घेतली आहे आणि फ्लॉवर पॉटसाठी, आणि त्याला मी आता हे पान लावून तयार करते आहे एक छानपैकी. तुम्ही यालाच किचन देखील बनवू शकतात. खालच्या साईडने तुम्ही किचनही बनवू शकतात. आता हे करण्यासाठी मी आता ह्या तारेला अशा पद्धतीने लोकर घेतली आहे खाली, आणि वरून खालती जाऊ दिला थ्रेड, आणि वरती ग्लू गनने थोडंसं गरम हे करून तिथे तो धागा फिक्स करून घेईल. आणि अशा पद्धतीने मी गोल गोल गुंडाळत जाणार आहे, काही करणार नाही आहे बाकी. आणि तो थ्रेड एक खाली आल्यामुळे ते सुटण्याचा काही चान्सच नाही. आणि शिवाय वरती ग्लू गनने आपण फिक्सही केलेला आहे. आता मध्येच मी ते पानही लावून घेणार आहे. पान असं फक्त ठेवायचं आहे आणि त्याला भोवती परत मी आपल्याला जसं हवं आहे त्या पद्धतीने ठेवायचं आहे. आणि त्या परत आपण त्याच्यावरती लोकरीचा थ्रेड, जी लोकर आहे आपली ती गुंडाळून घ्यायची आहे ग्रीन. असं करत करत मला एंडला यायचं आहे. एंडला आल्यानंतर परत ग्लू गनने मी ते फिक्स करून टाकणार.
फिक्स करून थ्रेड मी कट करते आता। इथे परत ग्लूगनने देखील चिटकवू शकतो किंवा आपण कात्रीने कापून टाकलं तरी चालेल। झाली माझी ही करत तयार। आता त्याच्यावरती आपण फ्लॉवर लावूया। पान मी छान आकार देते, वरती फ्लॉवर लावते। फ्लॉवर लावल्यानंतर आपण तिथे ग्लूगनने फिक्स केलं, आपल्याला तेच हवं असेल तर फिक्स करून टाकलं फ्लॉवर तरी चालतं, नको असेल दुसरं लावायचं असलं ते लावलं तरी चालतं। अशा पद्धतीने आपल्याला तयार झालं आहे। बघा ना किती सुंदर दिसतो हा गुलाब आणि अगदी झटकेपट तयार होणारा आहे। याच पद्धतीने बघा मी किचन केलं आहे। जर रेड आपण करून दिलं तर त्याला मी फक्त किचन होल्डर लावलेला आहे आणि हे मी इथे ठेवला आहे हा छोटासा फ्लॉवर पॉट। तसंच लालही करून घेतलं आहे मी। असंच बुके देखील तयार होऊ शकतो आणि असं छान दिसतं। थँक्यू फॉर वॉचिंग। चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।